नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण उपयोजित इतिहास याविषयीची माहिती अभ्यासणार आहोत। बघा, धड्याचं शीर्षक आहे उपयोजित इतिहास। यामध्ये दोन शब्द आहेत। त्यातला पहिला शब्द आहे उपयोजित आणि दुसरा शब्द आहे इतिहास। यातील इतिहास म्हणजे काय हे आपण अभ्यासलेलं आहे, परंतु उपयोजित म्हणजे काय ही एक नवीन संकल्पना आहे। मग उपयोजित म्हणजे काय, तर दैनंदिन जीवनामध्ये एखाद्या गोष्टीचा वापर करणे याला उपयोजित असं म्हणतात। मग उपयोजित इतिहास म्हणजे काय, तर इतिहासाचा दैनंदिन जीवनामध्ये वापर करणे याला उपयोजित इतिहास असं म्हणतात। बघा, आपल्याला माहीत आहे की दैनंदिन जीवन जगत असताना इतिहासातील अशा अनेक घटना घडलेल्या असतात। त्या घटनांचा आपल्या जीवनामध्ये वापर आपण करत असतो आणि विशेषतः जर इतिहासाचा अभ्यास करून आपण आपल्या जीवनामध्ये म्हणजेच दैनंदिन जीवनामध्ये त्याचा वापर केला तर नक्कीच आपल्याला इतिहासापासून अनेक प्रकारचे फायदे होताना दिसून येतात। ते कशा प्रकारे हे आपण अभ्यासणार आहोत। बघा, उपयोजित इतिहास म्हणजे काय। उपयोजित इतिहास या संज्ञेसाठी जनांसाठी इतिहास म्हणजेच पब्लिक हिस्ट्री असा पर्यायी शब्द वापरलेला आहे। उपयोजित इतिहासाला इंग्रजीमध्ये पब्लिक हिस्ट्री असा शब्द वापरलेला आहे। म्हणजे बघा, जनांसाठी इतिहास जनांसाठी इतिहास म्हणजे काय, तर आपल्याला माहीत आहे की इतिहासाचा दैनंदिन जीवनामध्ये काहीही उपयोग होत नाही, कारण इतिहास हा भूतकाळामध्ये घडून गेलेल्या घटनांचा असतो आणि उपयोग म्हणजे वर्तमान काळामध्ये आपण जीवन जगत असतो। मग वर्तमान काळामध्ये जीवन जगत असताना इतिहासाचा जर आपण वापर करत असेल तर त्याला उपयोजित इतिहास असं म्हणतात। बघा, भूतकाळातील घटनांचे जे ज्ञान इतिहासाद्वारे प्राप्त होते, भूतकाळातील घटनांसंबंधीचे जे ज्ञान आपल्याला इतिहासाद्वारे प्राप्त होते त्याचा उपयोग वर्तमान आणि भविष्य काळात सर्व लोकांना कसा होईल याचा विचार उपयोजित इतिहास या लेखनाद्वारे केला जातो। बघा, आता भूतकाळातील घटनांसंबंधीचं ज्ञान आपल्याला मिळतं ते कशाच्या माध्यमातून मिळतं, तर इतिहासाच्या साधनांच्या माध्यमातून मिळतं आणि त्या साधनांच्या आधारे आपल्याला भूतकाळामध्ये कशा प्रकारचा इतिहास घडलेला आहे याविषयीची माहिती आपल्याला मिळते। म्हणजेच वर्तमान काळामध्ये त्याचा उपयोग आपण करतो आणि भविष्य काळात त्याची माहिती इतर लोकांना कशा प्रकारची होईल याचीही व्यवस्था आपण इतिहासाच्या साधनांच्या माध्यमातून करत असतो। बघा, वर्तमान काळातील सामाजिक आव्हानांवर उपाययोजना करणे। आता वर्तमान काळामध्ये समाजामध्ये अनेक प्रकारचे आव्हाने असतात, अनेक प्रकारच्या समस्या किंवा अडथळे असतात। मग त्या आव्हानांवर किंवा समस्यांवर उपाययोजना करणे अतिशय आवश्यक असते। मग आता वर्तमान काळामध्ये समाजाच्या ज्या काही समस्या आहेत किंवा जी आव्हाने आहेत त्याच्यावर उपाययोजना आपल्याला इतिहासाच्या उपयोजनाच्या माध्यमातून केल्या जातं। कारण कसं, तर आपल्याला सांगता येतं की इतिहासाचा अभ्यास केल्यानं मानवानं भूतकाळामध्ये कशा प्रकारच्या घटना घडत असताना त्यांच्या वैयक्तिक जीवनामध्ये किंवा समाजकार्य करत असताना त्यांच्याकडून काही चुका झालेल्या असतील तर तशा चुका आपण करू नये यासाठी आपल्याला भूतकाळातील इतिहास मार्गदर्शन करत असतो। आणि म्हणून आता ज्या आपल्याला समस्या निर्माण होतात तशाच समस्या भूतकाळामध्ये म्हणजेच इतिहासामध्ये सुद्धा थोर पुरुषांना किंवा भूतकाळामध्ये जे मानव अस्तित्वात होते त्यांनासुद्धा अशा प्रकारच्या समस्या किंवा आव्हाने निर्माण झालेले आहेत। त्याचा अभ्यास करणं आपल्याला आवश्यक असतं आणि तो अभ्यास करून आपल्याला भविष्याकडे वाटचाल करण्यासाठी उपयोजित इतिहास महत्त्वाचा ठरतो। सामाजिक उपयुक्ततेचे निर्णय घेणे यासारख्या गोष्टींसाठी पूर्वी होऊन गेलेल्या घटनांचे विश्लेषण दिशादर्शक ठरते। बघा, आताच आपण बघितलं की सामाजिक उपयुक्ततेचे जे काही निर्णय आहेत, समाजाच्या उपयोगासाठी जे काही शासनाकडून किंवा समाजाकडून जे निर्णय घेतले जातात
हे निर्णय प्रामुख्याने घेत असताना भूतकाळाचा विचार केला जातो. एखादा निर्णय चुकीचा आपल्याकडून ठरला असेल किंवा भूतकाळामध्ये जर एखादा निर्णय चुकला असेल तर तशाच प्रकारची चूक आपल्याकडून होऊ नये म्हणजेच वर्तमान काळामध्ये आपण त्याचा विचार करत असतो. आणि त्यासाठी मग आपल्याला याचं विश्लेषण करणं मार्गदर्शन करत असते आणि त्यासाठी आपल्याला इतिहासाचं ज्ञान असणं आवश्यक असते. उपयोजित इतिहासाच्या क्षेत्रात केवळ तज्ज्ञ व्यक्तींचाच नव्हे तर सर्वसामान्य लोकांचा विविध अंगांशी सहभाग असू शकतो. बघा, उपयोजित इतिहासाच्या क्षेत्रात म्हणजे वर्तमान काळामध्ये इतिहासाचा वापर करत असताना केवळ तज्ज्ञ असून चालत नाही तर सर्वसामान्य लोकांचा त्याच्यामध्ये सहभाग असणं आवश्यक आहे. बघा, आपण सांगितलं की इतिहासाचा दैनंदिन जीवनात जर आपण वापर करत असेल तर त्याला इतिहासाचं उपयोजन असं म्हणतात. आणि जेव्हा आपण इतिहासाचा दैनंदिन जीवनामध्ये वापर करतो तेव्हा अनेक लोकांना रोजगाराच्या संधीसुद्धा उपलब्ध होत असतात. कारण आपल्याला माहीत आहे की आपल्या पूर्वजांनी आपल्याकडे जो सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारसा ठेवलेला आहे त्या वारशाच्या माध्यमातून आपण तो वारसा जतन आणि संवर्धन करण्याचा प्रयत्न केला जातो. केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून स्वतंत्र पुरातत्व खातं स्थापन झालेलं आहे आणि या खात्याच्या माध्यमातून हा वारसा जतन आणि संवर्धन करण्याचा प्रयत्न केला जातो. उदाहरण म्हणून आपल्याला सांगता येतं की संग्रहालये घटक क्रमांक 9 मध्ये आपण याची सविस्तर माहिती अभ्यासणारच आहोत. बघा, संग्रहालय, प्राचीन स्थळे यांना भेट देणारे पर्यटक या नात्याने त्यांचा सहभाग महत्त्वाचा असतो. बघा, आता इतिहास घडून गेलेला असतो भूतकाळामध्ये काही वस्तू किंवा वास्तू किंवा वारसा हा तयार झालेला असतो. पण आपण वर्तमान काळामध्ये जीवन जगत असताना त्या वारसा स्थळांचा आपल्याला फार मोठ्या प्रमाणात उपयोग होतो. म्हणजे त्यांनी घडवलेला इतिहास आपल्या उपयोगाचा आहे. कारण संग्रहालय आणि प्राचीन जे स्थळं असतात, संग्रहालयामध्ये प्राचीन काळातील जे साधने असतात त्यांचं जतन करून ठेवलेलं असतं. उदाहरणार्थ इतिहास वस्तू संग्रहालय असतो, त्यानंतर पुराण वस्तू संग्रहालय असते. या संग्रहालयामध्ये प्राचीन काळातील वस्तू, वास्तू, ग्रंथ यांचं जतन केलेलं असतं. यासोबतच प्राचीन स्थळे असतात. मग याच्यामध्ये लेण्या असतात, किल्ले असतात, राजांचे दरबार असतात. हे एक प्रकारचा नैसर्गिक वारसा आहे आणि पर्यटक अनेक ठिकाणांवरून हा वारसा बघण्यासाठी येत असतात. आणि जेव्हा ते पर्यटनासाठी येत असतात तेव्हा पर्यटनाच्या माध्यमातून इतिहासाचं उपयोजन करण्याचा ते प्रयत्न करत असतात. पर्यटनामुळे लोकांमध्ये इतिहासाशी संबंधीची आवड वाढीस लागते. बघा, उदाहरणार्थ आपण अजिंठा आणि वेरूळ हे जागतिक वारसा स्थळ आहेत. या ठिकाणी जगातील विविध पर्यटक भेट द्यायला येत असतात आणि याचं कारण असं आहे की आपल्या जे पूर्वजांनी इतिहास निर्माण केलेला आहे तो कसा निर्माण केलेला आहे त्याबद्दल एक अभ्यासू व्यक्तिमत्व किंवा आपल्याला इतिहासाचा व्यक्ती म्हणून त्याचा अभ्यास करणं आवश्यक असतं. आणि पर्यटन म्हणजे काय तर एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी जो प्रवास करतो त्याला पर्यटन असं म्हणतात. आपल्याला माहीत आहे की सुट्ट्यांमध्ये आपण कुठे ना कुठं फिरायला जातो म्हणजेच पर्यटन करायला जातो आणि या पर्यटनामुळं लोकांमध्ये इतिहासासंबंधीची आवड निर्माण होत असते. समाज मनामध्ये इतिहासाची जाणीव निर्माण होत असते. आपण एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी भेट द्यायला जातो म्हणजेच त्या ठिकाणाबद्दल आपल्या मनामध्ये आत्मीयतेची, आपलेपणाची भावना निर्माण होत असते. कारण तो वारसा जो निर्माण झालेला आहे तो वारसा कोणीही निर्माण केलेला नाही तर आपल्या पूर्वजांनीच निर्माण केलेला आहे अशा प्रकारची भावना आपल्या मनामध्ये निर्माण होते. तसेच त्यांच्या
स्वतःच्या शहरात किंवा गावात असणाऱ्या प्राचीन स्थळांच्या जतन आणि संवर्धनाच्या प्रकल्पांमध्येही ते सहभागी होऊ शकतात. बघा किती सोपं उदाहरण इथं दिलेलं आहे की हा जो वारसा असतो, आपण म्हणतोय की अजिंठा वेरूळ या ठिकाणी देश विदेशातील लोक पर्यटन करायला येतात, पण जे अजिंठा आणि वेरूळ या ठिकाणी राहणारे जे स्थानिक लोक आहेत, त्या ठिकाणी जे काही शासनामार्फत प्रकल्प आयोजित केले जातात, तेव्हा ते लोक तिथं हिरीने स्वतःहून सहभाग त्या प्रकल्पामध्ये घेत असतात. का? कारण त्यांना असं वाटतं की हे आपलं ठिकाण आहे, ही त्यांच्यामध्ये आपलेपणाची भावना असते, म्हणून ते या स्थळांचं जतन आणि संवर्धन करण्याचा प्रयत्न करत असतात. अशा प्रकारे आपल्याला उपयोजित इतिहास म्हणजे काय याविषयी माहिती सांगता येते. त्यानंतर आपण बघू उपयोजित इतिहास आणि विविध विषयांमधील संशोधन. बघा आता असं म्हटलं जातं की कोणत्याही आज संशोधन शिक्षण क्षेत्रामध्ये प्रचंड संशोधन झालेलं आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये एवढं प्रचंड संशोधन झालेलं आहे की आज प्रत्येक विषयाला शास्त्राचा दर्जा प्राप्त झालेला आहे. आणि एवढं प्रचंड संशोधन झालेलं असल्यामुळं आज एक विषय शिकवत असताना आपल्याला अनेक विषयांशी संबंध जोडावा लागतो. उदाहरण म्हणून द्यायचं झाल्यास भूगोल आणि इतिहास किंवा इतिहास आणि भूगोल यांचा इतका जवळचा संबंध आहे की भूगोलाशिवाय इतिहास आणि इतिहासाशिवाय भूगोल वेगळा होऊ शकत नाही, एवढा जवळचा सहसंबंध आहे. एक उदाहरण त्यासाठी भूगोल आणि इतिहासाचा कसा संबंध आहे हे बघण्यासाठी एक उदाहरण आहे की असं म्हटलं जातं की इतिहासाचं नाट्य हे भूगोलाच्या रंगमंचावर होत असते. बघा आपल्या शाळेमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात, त्यासाठी स्टेज असतं आणि त्या स्टेजवर आपले विद्यार्थी काय करत असतात, प्रोग्राम सादर करत असतात किंवा कार्यक्रमांचं प्रेझेंटेशन करत असतात. त्या कार्यक्रमाचं जे स्टेज आहे ते स्टेज म्हणजे भूगोल आणि जे विद्यार्थी कार्यक्रम सादर करतात ते विद्यार्थी म्हणजे इतिहास. मला सांगा त्या विद्यार्थ्यांशिवाय स्टेज काही कामाचं राहतं का? आणि स्टेज नसलं तर कार्यक्रम व्यवस्थित होईल का? म्हणजे एवढा भूगोल आणि इतिहास किंवा इतिहास आणि भूगोल यांचा जवळचा संबंध आहे. तशाच प्रकारे इतिहासाचा अभ्यास करत असताना आपल्याला इतर विषयांचा सुद्धा अभ्यास करावा लागतो. आज कोणताही विषय घ्या, त्या विषयामध्ये इतिहास या विषयाचा संबंध येतो, कारण कोणताही विषय घ्या त्याचा इतिहास असतो. कोणताही विषय घ्या त्याला काय असतो, इतिहास असतो. म्हणून आपल्याला इतिहासामध्ये इतर विषयांचा अभ्यास करणं म्हणजे इतिहासाचं उपयोजन करणं होय. मग इतिहासाचं उपयोजन करत असताना कोणकोणत्या विषयाशी त्यांचा संबंध येतो याची माहिती आपण यामध्ये अभ्यासणार आहोत. बघा इतिहास भूतकाळात घडून गेलेल्या घटनांशी संबंधित असतो. आपण इतिहास म्हणजे काय हे अभ्यासलेलं आहे, त्याच्यामध्ये हे आज सगळं बघितलेलं आहे. बघा वर्तमानात दिसणाऱ्या मानवी जीवनाची घडण ही त्या घटनांवरच आधारलेली असते. बरोबर आहे. बघा भूतकाळामध्ये ज्या काही घटना घडलेल्या असतात तशाच प्रकारच्या घटना वर्तमान काळामध्ये घडत असतात. म्हणून हा इतिहास हा घटनांची साखळी आहे, असंही इतिहासाची व्याख्या इयचकार इतिहासकाराने केलेली आहे. आणि म्हणून एक घटना दुसऱ्या घटनेवर अवलंबून असते. एक घटना घडल्यामुळे दुसरी घटना निर्माण होत असते. पहिलं महायुद्ध घडलं म्हणून दुसरं महायुद्ध घडलं, जर पहिलं महायुद्ध घडलं नसतं तर दुसरं महायुद्ध घडलं नसतं. म्हणजे अशा प्रकारे पूर्वजांनी असं कार्य केलं म्हणून आपल्या समोर अशी परिस्थिती, इतिहास हा वारसा आपल्याला मिळालेला आहे. म्हणजेच एका घटनेवर दुसरी घटना अवलंबून असते. म्हणजेच भूतकाळात घडून गेलेल्या घटनांचा संबंध वर्तमान काळात दिसणाऱ्या मानवी जीवनाशी होत असतो. उदाहरण म्हणून आपल्याला इथं सांगितलेलं आहे की या घटना राजकारणाच्या असो, सामाजिक आणि धार्मिक संघटनेच्या असो, तत्त्वज्ञान, तंत्रज्ञान किंवा विज्ञान यासारख्या विविध क्षेत्रांमध्ये घडलेल्या असोत. कोणत्याही विषयांमध्ये किंवा कोणत्याही क्षेत्राशी संबंधित घटना घडलेल्या असू द्या, त्या घटनेचा संबंध इतिहासाशी येतो, म्हणजेच उपयोजित इतिहासामध्ये होतो. म्हणून प्रत्येक क्षेत्रातील ज्ञानसंचयाचा स्वतंत्र इतिहास असतो. बघा आपण सुरुवातीला सांगितलेलं आहे
की कोणताही विषय असू दे त्याचा इतिहास असतो, म्हणजेच त्या विषयाचा संबंध उपयोजित इतिहासही येतो आणि त्या क्षेत्रातील पुढील वाटचालीची दिशा या ज्ञानसंचयाच्या स्थितीवर अवलंबून असतात. बघा, आता प्रत्येक क्षेत्राशी संबंधित म्हणजे प्रत्येक क्षेत्राचा इतिहास असतो आणि त्या क्षेत्रातील जे पुढील वाटचाल होत आहे त्याची वाटचालीची दिशा आपण त्या क्षेत्रामध्ये किती ज्ञान मिळवलेलं आहे यावर अवलंबून असते. आणि त्या अनुषंगाने अनेक विषयांच्या संशोधनात इतिहासाची संशोधन पद्धती उपयुक्त ठरते. आपण घटक क्रमांक 1 मध्ये इतिहास संशोधनाच्या पद्धती किंवा इतिहास लेखनाच्या पद्धती अभ्यासलेलं आहे. त्यामध्ये प्रामुख्याने निरीक्षण पद्धती, ऐतिहासिक पद्धती, वर्णनात्मक पद्धती या अध्यापन किंवा संशोधनाच्या पद्धतीचा वापर केला जातो. उदाहरण म्हणून इथं सांगितलेलं आहे तत्त्वज्ञान. बघा, आता आपल्याला उपयोजित इतिहास आणि तत्त्वज्ञान यांचा काय संबंध आहे याची माहिती अभ्यासायची आहे. तुमच्या माहितीसाठी की तत्त्वज्ञान हा जो विषय आहे या विषयांपासून सर्व विषयांची निर्मिती झालेली आहे. म्हणजे तत्त्वज्ञान हा सर्व विषयांची जननी आहे असं म्हटलं जातं. बघा, विविध विचारसरणींचा उगम, त्यामागील वैचारिक परंपरा आणि त्या विचारसरणीच्या वाटचालीचे इतिहास समजून घेणे आवश्यक आहे. आता तत्त्वज्ञान म्हणजे काय? आदर्श विचार प्रवाह आहे हा. मग कोणताही विचार प्रवाह असेल तर त्याचा उगम का झाला, कसा झाला, याची जी वैचारिक कारणं किंवा वैचारिक परंपरा असते आणि ती अभ्यासणे म्हणजेच त्याचा इतिहास अभ्यासणे. आणि यासाठी तत्त्वज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो. तत्त्वज्ञान समजून घेताना ते तत्त्वज्ञान ज्या भाषेतून व्यक्त झाले आहे त्या भाषेच्या इतिहासाचाही उपयोग होतो. बघा, आपण बघितलं की तत्त्वज्ञान या विषयापासून सर्व विषय निर्माण झालेले आहेत. त्याला इतिहाससुद्धा अपवाद नाही, कारण तत्त्वज्ञान ज्या भाषेमधून निर्माण झालेलं आहे त्या भाषेचा सुद्धा काय आहे? इतिहास आहे. म्हणून इतिहास आणि तत्त्वज्ञान याचा अगदी जवळचा संबंध आहे. इतिहासाशिवाय तत्त्वज्ञान आणि तत्त्वज्ञानाशिवाय इतिहास हा वेगळा होऊ शकत नाही. आणि म्हणून हे दोन्ही विषय एकमेकांना परस्पर पूरक आहेत असं म्हटलं जातं. त्यानंतर आपण बघू विज्ञान. बघा, आता विज्ञान आणि इतिहास यांचा कशा प्रकारचा सहसंबंध आहे ते आपल्याला अभ्यासायचं आहे. आता विज्ञानामध्ये आपण काय अभ्यासतो? कोणत्या संशोधकानं किंवा कोणत्या शास्त्रज्ञानं कोणत्या प्रकारचा शोध लावला याची माहिती आपण विज्ञानामध्ये अभ्यासतो. पण तो शोध का लागला त्याचा सुद्धा इतिहास असतो. तो शोध कधी लागला हे सुद्धा त्याचा सुद्धा इतिहास असतो. आणि तो शोध का लागला? कारण गरज निर्माण झाली, म्हणून गरज ही शोधाची जननी आहे, हे सुद्धा विज्ञानामध्ये अभ्यासल्या जातं. आणि म्हणून इतिहास आणि विज्ञान हा सुद्धा अगदी जवळचा सहसंबंध आहे. तो कशा प्रकारे बघू. वैज्ञानिक शोध आणि सिद्धांत यांचा कालक्रम आणि त्या शोधांमागील कारण परंपरेची साखळी समजून घेणे यासाठी विज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो. बघा, विज्ञानाचा सुद्धा इतिहास आहे आपण आता अभ्यासल्याप्रमाणे. कारण विज्ञानामध्ये जे शोध लागलेले आहेत किंवा जे विज्ञानामध्ये जे सिद्धांत मांडलेले आहेत त्यांचा कालक्रम कशा प्रकारचा आहे, शोध कधी लागला त्याची कारण परंपरा आहे, कारण मीमांसा आहे, त्याचा सुद्धा अभ्यास करावा लागतो. आणि याचा अभ्यास करायचा असेल तर आपल्याला विज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो. बघा, इथं सांगितलेलं आहे गरज ही शोधाची जननी असते. आजपर्यंत बघा, बाष्पशक्तीचा, रेल्वे इंजिनचा किती शोध लागलेले आहेत. रेडिओ, टेलिफोन, विमान. तुम्ही विचार करा, हे शोध का लागलेत? कधी विचार केलात का आपण? आणि तेव्हाच का लागले? कारण तेव्हा गरज निर्माण झाली होती, म्हणून हे शोध लागलेले आहेत. आपण म्हणतो की अजूनही संशोधन बाकी आहे, कारण अजून आपल्याला जी गरज निर्माणच झाली नाही त्याचा शोधच लागलेला नाही. अनेकदा वैज्ञानिक शोध हे मानवी गरजांची पूर्ती आणि जिज्ञासेचे समाधान करण्याच्या प्रयत्नातून लागलेले असतात. बघा, हे शोध का लागले की कारण हे मानवी गरजांची पूर्तता करण्यासाठी लागलेले आहेत. मानवाला गरज निर्माण झाली म्हणजे ती पूर्ण करण्यासाठी माणूस धडपड करतो. गरज जर निर्माण झाली नाही तर दे रे हरी पलंगावरी.
आणि म्हणून आपल्याला ते प्रयत्न करावे लागतात. यासोबतच माणसामध्ये काही जिज्ञासा असते. ती जिज्ञासा असंच का, ती जिज्ञासा पूर्ण करण्यासाठी त्यांनी जे प्रयत्न केलेले असतात त्या प्रयत्नांचं रूपांतर त्या शोधामध्ये झालेलं असतं. आणि अशा प्रकारे त्यासाठी आधी अस्तित्वात असलेल्या वैज्ञानिक ज्ञानाचा उपयोग केला जातो. जे काही प्रयत्न झालेले असतात त्यापूर्वी कोणता ना कोणता त्या संबंधित प्रयत्न झालेला असतो. तो प्रयत्न अभ्यासणे म्हणजे त्याचा इतिहास अभ्यासणे. या शोधांमागील कारण परंपरा कालक्रम समजून घेण्यासाठी विज्ञानाच्या इतिहासाचं ज्ञान उपयोगी पडते. म्हणजे अशा प्रकारे विज्ञान आणि इतिहास यांचा अगदी जवळचा सहसंबंध कसा आहे हे आपल्याला सांगता येते. त्यानंतर तंत्रज्ञान. बघा, अशाच प्रकारे तंत्रज्ञान आणि विज्ञान यांचासुद्धा अगदी जवळचा सहसंबंध आहे. कसा? कारण 15व्या-16व्या शतकामध्ये औद्योगिक क्रांती झाली म्हणजेच तंत्रज्ञान आलं. मग तेव्हाच का तंत्रज्ञान आलं? त्याचा इतिहास आहे. म्हणजे तंत्रज्ञानाचा इतिहास जेव्हा आपण अभ्यासतो तेव्हा आपल्याला त्याची सर्व माहिती मिळते. मग अनेक क्षेत्रांमध्ये तंत्रज्ञान निर्माण झालेलं आहे. औद्योगिक क्रांती झालेली आहे, सामाजिक, धार्मिक, आर्थिक क्रांती झालेली आहे. आर्थिक क्रांतीमध्ये कृषी क्षेत्रामध्ये प्रचंड संशोधन झालेलं आहे. भारतामध्ये 1964 ते 66 या कालखंडामध्ये हरित क्रांती झालेली आहे. या हरित क्रांती म्हणजे काय तर प्रामुख्याने जसं की औद्योगिक क्रांतीमध्ये उत्पादनाच्या क्षेत्रामध्ये प्रचंड वाढ झालेली आहे. का वाढ झालेली आहे? कारण कोणतंही उत्पादन हे यंत्राच्या माध्यमातून तयार होऊ लागलं. त्याच्यामुळं कमी कालावधीमध्ये जास्तीत जास्त उत्पादन तयार होऊ लागलं. तशाच प्रकारे हरित क्रांतीच्या माध्यमातून शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करू लागला. रासायनिक खते, बियाणे, कृषी उत्पादन, वस्तूंचं उत्पादन, स्थापत्य, अभियांत्रिकी इत्यादींमध्ये होत गेलेले बदल आणि त्यामागील कारण परंपरेची साखळी समजून घेणे आवश्यक असते. आणि याचा जेव्हा आपण अभ्यास करतो त्यासाठी तंत्रज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो. प्रत्येक गोष्टीला इतिहास असतो हे आपण सुरुवातीला बघितलेलंच आहे. आणि म्हणून तंत्रज्ञान आणि इतिहास यांचा अगदी जवळचा संबंध आहे. यासाठी तंत्रज्ञानाचा इतिहास महत्त्वाचा ठरतो. बघा, वैज्ञानिक शोध आणि तंत्रज्ञानातील प्रगती परस्परावलंबी असते. बघा, विज्ञानामध्ये जे शोध लागतात किंवा तंत्रज्ञानामध्ये जी प्रगती आहे दोन्ही एकमेकांवर अवलंबून असते. कशी? विज्ञानामध्ये जो शोध लागतात त्यामध्ये तंत्रज्ञानाने प्रगती केलेली असते आणि तंत्रज्ञानाची प्रगती असेल तर विज्ञानामध्ये शोध लागत असतात. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला दोघांचाही एकमेकांवर अवलंबून असतात. आणि मानवाच्या उत्क्रांतीच्या वाटचालीत दगडी हत्यारे घडवण्यापासून ते कृषी उत्पन्नाच्या विकासापर्यंत त्याला समजलेले जे विज्ञान आहे आणि त्यावर आधारलेले जे तंत्रज्ञान आहे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. मानवाची जेव्हा उत्क्रांती झाली तेव्हा शेतीची पारंपरिक पद्धत होती. शेतीमध्ये तंत्रज्ञानाचा वापर झाल्यामुळे आधुनिक शेतीचा वापर सुरू झालेला आहे. म्हणजे आधुनिक शेती सुरू झाली याला सुद्धा इतिहास तंत्रज्ञानाचा आहे. कारण हे तंत्रज्ञान इतिहासाच्या अभ्यासाच्या माध्यमातून आपल्याला पर्यंत पोहोचलेलं आहे. पुढे विज्ञानाच्या प्रगतीमुळे उत्पादन प्रक्रियांचे यांत्रिकीकरण होत गेले. बघा, विज्ञानामध्ये एवढी प्रगती झाली की ह्या प्रगतीमुळे उत्पादनामध्ये यांत्रिकीकरण झालं. यांत्रिकीकरण म्हणजे काय की आज कोणतंही उत्पादन असू द्या ते यंत्रांच्या माध्यमातून तयार केलं जातो. आज मानवसुद्धा यंत्र बनलेला आहे. उदाहरणार्थ रोबोट. म्हणजे एवढं तंत्रज्ञानामध्ये प्रगती झालेली आपल्याला दिसून येते. आणि म्हणून विज्ञान आणि तंत्रज्ञान कसे नेहमीच एकमेकांवर अवलंबून असतात हे समजण्यासाठी तंत्रज्ञानाचा इतिहास समजून घेणे आवश्यक आहे. तुम्हाला परीक्षेमध्ये यापैकी कोणताही विषय असू द्या, पहिली ओळ त्याच्यामध्ये लिहायची की हा विषय आणि इतिहास किंवा या विषयाला इतिहास असतो बस, आणि तिथून त्यामध्ये लिहायला सुरुवात करा. त्यानंतर आपण उद्योगधंदे आणि व्यापार यांचा इतिहासाची कसा संबंध आहे त्याची माहिती आपण अभ्यासणार आहोत. कारण उद्योगधंदे आणि व्यापाराचा सुद्धा इतिहास असतो.
उद्योगधंदे आणि व्यापारात सुद्धा इतिहास असतो आणि तो जेव्हा आपण इतिहास अभ्यासतो तेव्हा उद्योगधंद्यांची निर्मिती, उद्योगधंद्यांचा वाढ, विकास, व्याप्ती कशी झाली, व्यापाराची पद्धत कोणती होती, वस्तू विनिमय पद्धत होती, नंतर पैशाच्या माध्यमातून असो आणि आता ऑनलाईन असो, म्हणजे ही जी प्रगती झाली याचा आपल्याला व्यापाराचा इतिहास आहे. आणि व्यापाराचा इतिहास असल्यामुळं आपल्याला उद्योगधंदे आणि व्यापार आणि इतिहास यांचा अगदी जवळचा सहसंबंध आहे. तर कशा प्रकारे बघूया. बघा, उद्योगधंदे आणि व्यापार यामुळं मानवी समाजातील परस्पर व्यवहाराचं क्षेत्र विस्तारलेलं आहे. त्यामुळं सांस्कृतिक संबंधांचे जाळे हे सतत विकसित होत असते. बघा, व्यापार उद्योगधंदे झाल्यामुळं काय झालं, आज आपल्याला अगदी प्राचीन काळामध्ये रोममध्ये ज्या सिकंदरचं राज्य होतं त्याचं चलन भारतामध्ये आणि भारताचं जे चलन होतं ते रोममध्ये सापडलेलं आहे. याचा अर्थ काय की ग्रीक किंवा इटली किंवा भारत किंवा रोम किंवा भारत यांच्यामध्ये व्यापार होत असायचा याचा पुरावा मिळतो. मग व्यापार होत असतील तर व्यापार का वस्तू इकडून तिकडे आले गेल्या का? नाही. ह्या वस्तू व्यापाराच्या माध्यमातून म्हणजेच मानव इकडचा तिकडं आणि तिकडचा इकडं आल्यामुळं विचारांची देवाणघेवाण झाली. विचारांची देवाणघेवाण झाली त्याच्यामुळं सांस्कृतिक विचारांचा प्रभाव पडलेला आपल्याला दिसून येतो आणि अशा प्रकारे सांस्कृतिक संबंध निर्माण झालेला आपल्याला दिसून येते. तुम्हाला दुसरं उदाहरण यामध्ये सांगता येतं सांस्कृतिक संबंध कशा प्रकारचे निर्माण झाले याचं उदाहरण आपल्याला सांगता येतं की आज आपण स्वातंत्र्य मिळून एवढे वर्ष झाले तरीसुद्धा ब्रिटिशांची संस्कृती आपण विसरलेलो नाही. कारण ब्रिटिशांचे सण उत्सव समारंभ विशिष्ट डे भारतामध्ये साजरे केले जातात. याचा अर्थ ब्रिटिशांच्या संस्कृतीचा भारतावर किती प्रभाव पडलेला आहे याची माहिती आपल्याला मिळते. आणि म्हणून म्हटलं जातं की व्यापाराच्या माध्यमातून हे सांस्कृतिक संबंधाचे जाळे सतत विकसित होत असतात. उद्योगधंदे आणि व्यापाराच्या व्यवस्थापनाचाच एक भाग हा असतो. बघा, उद्योगधंदे आणि व्यापाराचा इतिहास असतो आणि याच्या माध्यमातूनच अशा प्रकारचे सांस्कृतिक संबंध किंवा जाळे निर्माण होत असतात. त्यांचा इतिहास समजून घेणे महत्त्वाचे असते. उद्योगधंद्यांचा सुद्धा इतिहास आहे, व्यापाराचा सुद्धा इतिहास आहे. उदाहरण इथं दिलेलं आहे की बाजार आणि व्यापार यांचे स्वरूप सतत बदलत गेलेलं आहे. बघा, अगदी मानवाला स्थिर जीवन प्राप्त झालं तेव्हापासून तो व्यापार करत होता, पण ते स्वरूप कसं होतं, वस्तू विनिमयाच्या माध्यमातून आपल्याला ते दिसून येतं. म्हणजेच वस्तू विनिमय म्हणजे काय की एका धान्याच्या मोबदल्यात दुसरं धान्य किंवा एका वस्तूच्या मोबदल्यात दुसरी वस्तू अशा प्रकारचा व्यवहार होत असायचा. पण आता चलन आलेलं आहे त्याच्यामुळं पैशाच्या माध्यमातून आपल्याला वस्तू विनिमय केलं जातं. म्हणजेच मार्केटमध्ये गेल्यानंतर कोणतीही वस्तू विकत घेताना आपल्याला त्याची प्राईस जी असेल, किंमत जी असेल तेवढे पैसे आपल्याला द्यावे लागतात. आता त्याचंही स्वरूप बदललेलं आहे. बघा, आज इंटरनेटनं एवढी प्रगती केलेली आहे, व्यापारामध्ये एवढी प्रगती झालेली आहे की आज आपल्याला मार्केटमध्ये न जाता घरीच्या घरी बसून सुद्धा जगातली जिथं वस्तू निर्माण होते ती वस्तू आपल्या घरापर्यंत पोचते. का पोचते? कारण आज व्यापाराचं स्वरूप बदललेलं आहे. आज ऑनलाईन ट्रेडिंग आलेलं आहे आणि ऑनलाईन व्यापाराच्या माध्यमातून आपल्याला घरपोच सेवा उपलब्ध होत असते. म्हणजेच बाजार आणि व्यापार यांचं स्वरूप कसं बदलत गेलं याची माहिती आपल्याला मिळत असते. आणि या सर्वांमागील मानवी नात्यांचं स्वरूप आणि समाजरचनासुद्धा कशा प्रकारे बदलत गेली हा सर्व प्रवास समजण्यासाठी सांस्कृतिक घडण, सामाजिक रचना, आर्थिक व्यवस्था इत्यादींचा इतिहास आपल्याला अभ्यासावा लागतो. अशा प्रकारे आपल्याला इतिहास आणि उद्योगधंदे व व्यापार यांचा सहसंबंध कसा आहे याविषयी माहिती सांगता येते. त्यानंतर आपण बघू व्यवस्थापनशास्त्र. बघा, त्याला मॅनेजमेंट सायन्स असं म्हटलं जातं. बघा, व्यवस्थापन म्हणजे कोणतंही उत्पादन जे घेतले जातं त्याचं व्यवस्थापन केलं जातं. त्याचा अभ्यास म्हणजेच व्यवस्थापनशास्त्र. बघा, उत्पादनाची संसाधने, मनुष्यबळ आणि उत्पादनाच्या विविध प्रक्रिया, बाजार आणि विक्री यांच्या व्यवस्थापनाच्या साखळीत त्या संबंधातील भूतकालीन यंत्रणा कशा होत्या
हे समजून घेणे आवश्यक असते. म्हणजे कोणताही व्यवसाय तुम्ही टाका, त्या व्यवसायाचा जेव्हा इतिहास तुम्ही अभ्यासता तेव्हा तुम्हाला याची सविस्तर माहिती अभ्यासता येते. उदाहरणार्थ उत्पादनाची संसाधने 4 आहेत: भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक. हे 4 घटक उत्पादनाशी निगडीत आहेत. यातला एकही जरी घटक नसला तर उत्पादन घेता येत नाही. कारण कारखाना किंवा कुठेही राहा, भूमी आवश्यक आहे. आपण कारखाने किंवा उद्योग किंवा व्यवसाय आकाशात किंवा हवेत तर हवेत तर राहू शकत नाही आपण, त्यासाठी जमीन आवश्यक आहे. श्रम म्हणजेच कामगार. तंत्रज्ञानाची किती प्रगती असू द्या, पण किमान बटन स्विच ऑन किंवा ऑफ करण्यासाठी तरी माणूस लागतोय, म्हणजे श्रम आवश्यक आहे. भांडवल म्हणजेच यंत्र किंवा तंत्रज्ञान. आणि संयोजक म्हणजे मॅनेजमेंट करणारा व्यक्ती. अशा प्रकारे ही उत्पादनाची संसाधने आहेत. मनुष्यबळ आवश्यक आहे, ते आपण सुरुवातीला अभ्यासले श्रम आणि संयोजकाच्या माध्यमातून. उत्पादनाच्या विविध प्रक्रिया असतात. हस्तउद्योगाच्या माध्यमातून उद्योग तयार केले जातात, यंत्रांच्या माध्यमातून उद्योग तयार केले जातात, बाजार विविध प्रकार आहेत, खरेदी विक्री तिथं चालते. यांचं सगळ्यांचं जेव्हा व्यवस्थापन करतो तेव्हा आपल्याला त्यांचा इतिहास अभ्यासावा लागतो. आणि या साखळीमध्ये गुंतलेल्या विविध स्तरांवरील लोकांची जी परंपरागत मानसिकता समजून घेण्यासाठी त्या सर्वांचा डोलारा ज्या विविध सामाजिक आणि आर्थिक संस्थांच्या घटनांवर अवलंबून असतो, त्यांचा इतिहास समजला तर वर्तमानात विविध पातळ्यांवरील व्यवस्थापन करणं सोपं होते. आज कोणत्याही मार्केटमध्ये बघा, कोणताही उद्योग बघा, त्याच्यामध्ये व्यवस्थापन करत असताना त्या गोष्टींचा इतिहास अभ्यासावा लागतो. मग बाजार पद्धती असो की उद्योग व्यवस्था असो की व्यवस्थापन, एखादं कार्यालय असू द्या, त्या कार्यालयामध्ये सुद्धा कोणतं काम किती वेळ करायला पाहिजे याचं सुद्धा व्यवस्थापन आहे. म्हणजे व्यवस्थापनाचा इतिहास जेव्हा आपण अभ्यासतो तेव्हा आपल्याला इतिहासाचं आणि व्यवस्थापनाचा कसा जवळचा सहसंबंध आहे किंवा दोघंही एकमेकांवर कसे अवलंबून आहेत हे दिसून येते. त्यानंतर पुढे बघू आपण कला. बघा, कला आणि इतिहास यांचा अगदी जवळचा सहसंबंध आहे. कारण कलेचा इतिहास असतो माणसाच्या अंगामध्ये असलेल्या सुप्त गुणांचा समूह किंवा सुप्त गुण म्हणजेच कला. आणि म्हणून या कलांचा जेव्हा इतिहास आपण अभ्यासतो तेव्हा आपल्याला विविध कलांची निर्मिती कधी झाली, कशी झाली, त्यांचे प्रकार कोणते याची सविस्तर माहिती आपल्याला मिळते. कशा प्रकारे ती आपण बघू. बघा, विविध कला परंपरेच्या अभिव्यक्ती व त्यामागील वैचारिक, भावनिक, सांस्कृतिक परंपरांच्या आधारे झालेल्या कलांचा विकास समजून घेणे आवश्यक असते. बघा, इथं सांगितलं आहे की विविध कला क्षेत्रातील अभिव्यक्ती म्हणजे व्यक्त करणे. जोपर्यंत व्यक्तीच्या अंगामध्ये असलेला गुण व्यक्त होत नाही तोपर्यंत त्या व्यक्तींमध्ये कोणती कला आहे हे समजत नाही. आणि म्हणून व्यक्ती जेव्हा व्यक्त होतो त्यातून त्याची कलाकृती दिसून येते. आणि त्या कलाकृती त्यांची कशी आहे ते प्रामुख्याने आपल्याला त्याची वैचारिक प्रगल्भता किती आहे, भावनिक विकास किती प्रमाणात झालेला आहे आणि सांस्कृतिक त्याच्या तो कोणत्या सांस्कृतिक परंपरेमध्ये जगलेला आहे याविषयीचा इतिहास जेव्हा आपण अभ्यासतो तेव्हा आपल्याला त्याच्या कलेचा विकास किंवा कलेची निर्मिती कशी झाली आपल्याला ही माहिती मिळते. आणि म्हणून कोणत्याही कलाविष्काराचे मर्म, कलाकृतीच्या निर्मात्याची मानसिकता आणि विशिष्ट कलाशैलीच्या विकासाचा क्रम सांस्कृतिक इतिहासाच्या अभ्यासाद्वारे समजू शकते. जर आपण कलेचा इतिहास अभ्यासला नाही तर त्याची जी कला निर्माण झाली त्याची मानसिकता आहे याचा आपल्याला माहिती होणार नाही. ती कला तेव्हा का निर्माण झाली याची माहिती मिळणार नाही आणि त्या कलेचा विकास कसा झाला याचीही माहिती मिळणार नाही. म्हणून कलेचा अभ्यास करण्यासाठी इतिहासाची आवश्यकता आहे. त्यानंतर शेवटचा विषय आहे ती आहे मानवीय ज्ञानशाखा. बघा, मानवीय ज्ञानशाखा म्हणजे माहिती मिळवणे,
परंतु मानव्य म्हणजे काय की माणसांचा अभ्यास करणारे जे विषय आहेत त्या विषयांचा समावेश मानव्य ज्ञानशाखांमध्ये केला जातो. उदाहरणार्थ इतिहास, यामध्ये मानवाचा अभ्यास केला जातो. पुरातत्व, मानवाची साधने हे शोधून काढली जातात. समाजशास्त्र, मानसशास्त्र, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र यासारखे अनेक शास्त्र अशी आहेत. एवढेच नाही, यापेक्षा अनेक शास्त्र आहेत की त्या शास्त्रांमध्ये मानवाचा अभ्यास केला जातो. म्हणून ज्या ज्या शास्त्रांमध्ये मानवाचा अभ्यास केला जातो त्यांना मानव्य ज्ञानशाखा असं म्हणतात. आणि जेव्हा आपण या ज्ञानशाखांचा इतिहास अभ्यासतो तेव्हा आपल्याला त्यांचा उगम म्हणजेच कशा प्रकारे तो निर्माण झाला, त्याचा विकास कशा प्रकारे झाला हे आपल्याला त्या विषयाचा इतिहास अभ्यासल्यानंतरच समजते. कारण इतिहासाचा इतिहास असतो, पुरातत्वशास्त्राचा इतिहास आहे, समाजशास्त्राचा सुद्धा इतिहास आहे, मानसशास्त्राचा सुद्धा अभ्यास आहे, समाजशास्त्राचा सुद्धा इतिहास आहे, राज्यशास्त्राचा आहे आणि अर्थशास्त्राचा सुद्धा इतिहास आहे. आणि अशा प्रकारे या आपण सुरुवातीला अभ्यासल्याप्रमाणे तत्त्वज्ञान हे विज्ञान आणि इतर सर्वच ज्ञानशाखांची जननी मानली जाते. बघा, तत्त्वज्ञान या विषयापासून आपण सुरुवातीला अभ्यासलेला आहे की सर्व शाखांची निर्मिती झालेली आहे. आणि वैश्विक पसारा आणि मानवाचे त्यातील अस्तित्व यांचा परस्पर संबंध समजून घेण्याच्या जिज्ञासेतून जगभरातील सर्वच मानवी समाजांमध्ये त्या संबंधीची जी अनुमाने लोक बांधू लागलेले आहेत. आणि त्यातूनच जगाच्या उत्पत्ती संबंधीच्या कथा निर्माण झालेल्या आहेत. बघा, जगाच्या उत्पत्ती कशी झाली याच्या कथा निर्माण झालेल्या आहेत. म्हणजेच त्याचा सुद्धा इतिहास आहे. सृष्टीचक्र, आपल्याला याला निसर्गचक्र म्हणता येईल. आपल्याला माहीत आहे की कशा प्रकारे एकमेकांवर हे अवलंबून असते. आणि मानवी जीवनासंबंधीची जी मिथके असतात, मिथके म्हणजे दंतकथा, मिथके म्हणजे दंतकथा. मिथके म्हणजे काय की ज्या गोष्टी आपल्याला माहीतच नाही पण आपण सांगतो की मला त्या गोष्टींबद्दलची भरपूर माहिती आहे. उदाहरणार्थ आकाशगंगा किंवा चंद्र याविषयी आपल्याला काहीच माहिती नसते, कधी निर्माण झालं, पण आपल्याला आपण भरपूर माहिती आहे अशा प्रकारची जेव्हा गोष्ट सांगत असतो तेव्हा त्याला मिथके असं म्हणतात. मिथके म्हणजे कल्पना. त्यानंतर देवदेवतांसंबंधीच्या कल्पना असतात. देवदेवतांसंबंधीच्या कल्पना असतात. त्यासंबंधीचे तात्विक विवेचन यांचा विकास झालेला असतो. बघा, आपण सुरुवातीला मानवाची उत्पत्ती झाली तेव्हा देवदेवतांच्या संकल्पना ते निसर्गामध्ये राहत असताना निसर्गामध्ये वृक्ष, प्राणी, पशुपक्षी यांचासुद्धा देव वाजलेले, त्यांचासुद्धा त्यांच्या कल्पना कशा होत्या याविषयीची माहिती आपल्याला मिळते. आणि म्हणून प्राचीन लोकांनी केलेल्या या गोष्टींविषयींच्या विचारात तत्त्वज्ञानाची बीजे आहेत. कारण तत्त्वज्ञानापासूनच हे सगळे विचार सुरू झालेले आहेत. इथे उल्लेख केलेल्या मानवी शाखेतील विविध शाखांच्या विकासाला तत्त्वज्ञानातील सिद्धांताचा पाया आहे. कोणत्याही विषयाचा पाया असू द्या, सिद्धांत असू द्या, त्याचा संबंध आपल्याला तत्त्वज्ञानाशी जोडल्या जातो. आणि अशा प्रकारे इतिहासाच्या आधारे या वाटचालींचे आकलन होऊ शकते. या व्हिडिओजमध्ये आपण उपयोजित इतिहास म्हणजे काय आणि उपयोजित इतिहास आणि विविध विषयांमधील संशोधन याविषयीची माहिती अभ्यासली. पुढच्या व्हिडिओजमध्ये आपण उपयोजित इतिहास आणि वर्तमान काळ व इतर मुद्द्यांची माहिती अभ्यासणार आहोत.